मी एक छोटंसं तुम्हाला म्हणजे आता सांगू इच्छितो, मला तुमचे थॉट्स हवे त्याच्यावर. आम्ही बरेच पॉडकास्ट केले तर, आणि मी बऱ्याच लोकांशी भेटलोय अशा रिलेटेड ऑकल्ट रिलेटेड. तर सगळ्यांचं म्हणणं असतं की म्हणजे त्यांच्या बोलण्यातून असं कळतं की वेस्ट साईडचा त्यांच्या बोलण्यावर खूप प्रभाव आहे, म्हणजे फॉरेन म्हणूयात आपण. पण मी इथे आल्यावर, तुम्ही रेकी वगैरे तर करताच आहेत, पण मला त्याच्यासोबत साईबाबा दिसत आहेत, स्वामी दिसत आहेत, बाकी देव दिसत आहेत. तर मग तुमच्या याच्यावर काय ओपिनियन आहे की लोक म्हणतात की जे वेस्ट इन्फ्लुएन्स जास्त आहेत ते म्हणतात की नाही एकच एनर्जी आहे आणि देव वगैरे असं काही नसतो, पण तुमच्या इथे असं बघतोय मी की सगळे देव पण आहेत. आता एनर्जीज म्हणलं तर एनर्जीचा संचार देवाच्या आणि आपल्यामध्ये एक म्हणजे आता समजा कुणी क्लायंट माझ्याकडे आला तर आय एम अ चॅनल ऑफ युनिव्हर्सल एनर्जी. मी ब्रह्मांडाच्या ऊर्जेचं चॅनल आहे आणि म्हणून मी तुला ते देऊ शकले. तू डायरेक्ट घेतलास का आजपर्यंत कधी? आजपर्यंत कधी तुला अशी एनर्जी फील झाली का डायरेक्ट युनिव्हर्सनी? नाही. सो आय एम अ चॅनल. मी स्वतः चॅनल बनले की तुला तिथं कनेक्ट करायला. ओके. प्रत्येकाला चॅनल असतो कनेक्ट करायला आणि त्याला आपण गुरु म्हणतात. प्रत्येकाला गुरु असतो. करेक्ट. गुरु शिवाय या धरतीमध्ये कुणीही जन्म घेतला त्याला गुरु नाही. सगळ्यात महत्वाचा पहिला गुरु आपली आई असते, आपले वडील असतात. बरोबर. हेच आहेत आपले क्रिएटर. राईट. दीज टू पीपल आर द क्रिएटर ऑफ ईच अँड एव्हरी पर्सन जे या पृथ्वी तलावर जन्म घेतलाय. मग ते कुत्र मांजर असू दे किंवा आपण माणसं असू दे, आई ही पहिली व्यक्ती असते जी आपली गुरु असते. बरोबर. तर मग तुम्ही सांगा ना, आपण बोलतो ना की आई वडिलात देव आहे, त्यांची सेवा करा. लोक सेवा करा म्हणजे काय, पाय बी दाबत. आई वडिलांचा हा महत्व हे आहे की आई हे रिलेशनशिप च कॅरेक्टर आहे आणि वडील हे मनी पैसा ग्रोथ. ओके. प्रत्येक व्यक्तीचा या दोन व्यक्तीबरोबर जर काही प्रॉब्लेम असेल किंवा मनमुटाव असेल किंवा या दोघांच्या आई आणि मुलगा किंवा मुलगा आणि आई किंवा आई आणि मुलगी आणि आई या दोघांच्या मनात जर एकाच्याही मनात एकमेकाबद्दल जरा जरी वाईट भावना असेल तर त्यांना रिलेशनशिप इश्यूज येणार, हेल्थ इश्यूज येणार आणि त्यांचे नी पेन होणार खूप भयानक पद्धतीत. आणि हे तुम्ही अनुभव बघा. आणि जर वडिलांबरोबर असेल तर तुम्हाला तुमचं जर वडिलांबरोबर तुमचं भांडण असेल, तुमच्या मनात वाईट असतील विचार किंवा राग असेल, शिव्या द्वेष काय असं वागत असेल, तुम्ही वागत असेल किंवा वडील वागत असतील, दोघांकडनं जर अशा एकमेकाला व्हायब्रेशन्स येत असतील निगेटिव्ह, तर तुमच्या आयुष्यात पैसा ग्रोथ आणि प्रॉस्पेरिटी इज झिरो. हेला यामुळेच बोलतो की आई वडिलांबरोबर रिलेशन छानपैकी मेंटेन याच्यासाठी करायचं की पुढे आयुष्यात आपले रिलेशनशिप विथ एव्हरीबडी, विथ युअर कलिग्स, विथ युअर टीचर्स, विथ युअर स्टुडंट्स, विथ युअर फ्रेंड्स, विथ युअर हजबंड वाईफ, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड, सास ससूर, एव्हरीथिंग सगळे नीट राहतात. बर. ही ती सेवा आहे की तुम्ही तुमचं मन स्वच्छ आणि सेवा करा. सेवा यांचं काय, आजकाल कोण असं पाय तर दाबत नाहीत रोज जाऊन. पण मी एक सांगते की कितीही मॉडर्न असलं, कितीही मॉडर्न काही असेल तर तुम्ही संस्कार तुमच्या मुलांना देऊ तसं आहे. किती तुम्ही रिच असाल, किती पैसेवाले असाल, कितीही काही असेल. पण या पॉडकास्टमध्ये मला हे पण बोलायचं की माझे मुलं रोज माझे पाय दाबल्याशिवाय झोपत नाहीत. ओके. आणि मी हे माझे संस्कार असतील. प्रत्येक देवाचं एक महत्व आहे. आता मगाशी तुम्ही विचारलं की तुमच्याकडं साईबाबा आहे, स्वामी समर्थ आहेत, एंजल्स आर्कएंजल मायकल आहे, ओसवी मास्टर खूप आहेत माझ्याकडं, पण यांचं प्रत्येकाचं एक महत्व आहे. तर आता तुम्ही गणपती आहे, तर साईबाबा हे करुणा रेकीचे मास्टर आहेत. ओके. आणि करुणा रेकी हे इंडियातली रेकी आहे. याची जवळजवळ 10 ते 11-12 सिम्बॉल्स आहेत. सगळ्यात मेन सिम्बॉल करुणा रेकीचा आहे ओम आणि स्वस्तिक. बर. अच्छा. द बेस्ट सिम्बॉल इज ओम अँड स्वस्तिक. ओके. ओके. तर त्याच्यानंतर त्याच्या व्यतिरिक्त बरेच सिम्बॉल्स आहेत. शांती आहे, जोनार आहे, आलू आहे आणि बरेच असे ओम आणि क्रिया आहे आणि रामा आहे. वेगवेगळ्या सिम्बॉल्सला एक महत्व आहे. प्रत्येक सिम्बॉल्सचं एक महत्व आहे. ओके.